वंचितचे फलक अनावरण आणि युवा मेळावा संपन्न। वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने आज वणी शहरात मोठ्या उत्साहाने शहर कार्यकारिणी फलकाचे अनावरण संपन्न झाले। त्यानंतर बस स्टँड ते राजर्षी शाहू महाराज चौक येथील ढोलनाद आणि घोषणांसह भव्य पायी रॅली काढण्यात आली। रॅली अंती युवक मेळावा घेण्यात आला। या दरम्यान अनेक बहुजन मुस्लिम युवकांनी पक्ष प्रवेश करून संविधानाच्या रक्षणार्थ वंचित बहुजन आघाडीशिवाय पर्याय नाही ही भूमिका मांडली। यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य चेतन गांगुर्डे यांनी भाजपवर ताशेरे ओढत वंचित बहुजन आघाडीच्या सध्याच्या राजकारणातील गरज याबाबत भूमिका मांडली। तसेच जिल्हा महासचिव संविधान गांगुर्डे यांनी या वर्तमानातील राजकारणातील खेळांमुळे सामान्य त्रस्त असून आता त्यांच्या मूलभूत गरजा आणि खऱ्या विकासाची भूमिका घेऊन युवा राजकारण उभारण्याचे आश्वासन दिले। प्रसंगी वंचित बहुजन युवा आघाडीचे राज्य कार्यकारिणी सदस्य चेतन गांगुर्डे, जिल्हा महासचिव संविधान गांगुर्डे, जिल्हा उपाध्यक्ष जयेश गांगुर्डे, बाळासाहेब शेजवळ, जिल्हा सदस्य रोहित गांगुर्डे, योगेश हेगडे, तालुका अध्यक्ष राहुल सोनवणे, तालुका महासचिव विक्की दुर्दवाळे, बिरसा ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष सर्जीराव भारमर, सामाजिक कार्यकर्ते शौकत मनियार आदी पदाधिकारी उपस्थित होते। तसेच हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी शहर अध्यक्ष तुषार मोरे यांच्यासह इतर सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली। वणी शहराचे फलक अनावरण झाले असून अनेक मुस्लिम युवकांनी प्रवेश केला आहे। यापुढे सर्व वंचित समाजाची मूठ बांधून संविधान रक्षणाची जबाबदारी आम्ही हाती घेतली आहे। तसेच विकासाचे नवे धोरण राजकारण उभारून आगामी निवडणुकीत भाजपला संपविण्याचे धोरण हाती घेतल्याचे सर्वांना आश्वासन दिले आहे। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी नितेश ताडगे, वणी।